तुम्ही कसे आम्हाला सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेता, मग सोसायटीत ज्या होतात किंवा इतर, आता रिसेंटली कुठल्या स्पर्धेत भाग घेतला होता? आता मी निबंध स्पर्धेत एका भाग घेतला होता. बरं, त्याच्यात पण मला बक्षीस मिळालेलं आहे. कितवा नंबर आला तुमचा? उत्तेजनार्थ मिळालंय. काय हरकत नाही, आपल्याला बक्षीस मिळालंय काय कमी? नाही, मी बक्षिसाकडे बघत नाही, मला एक अनुभव मिळतो म्हणून मी बघत असते. कोणत्या विषयावर लिहिला होता निबंध? तिथे सावरकरांवर लिहिला होता. अरे वा, म्हणजे तुमचा अभ्यास दांड काय? हा, मी पुस्तकं खूप वाचते. बर, झालंय हे तुम्हाला हवं तसं मिक्स? हो, आता याचा छोटा गोळा करायचा आहे. बर, आणि पोळी लाटून त्यात भरायचा आहे. अच्छा, मग आपल्याला आधी एक किमान 2-3 पराठे करून घेऊयात आपण. सायगो पराठे, हो की नाही? कशासोबत खाऊ शकतो हे पराठे आपण? सॉस बरोबर खा, चटणी बरोबर खा, तुम्हाला हवे त्याच्या बरोबर खाऊ शकता. बर, आता पोळी लाटून घेऊन त्याच्यात हे भरायचं. गव्हाचं पीठ, ह्याला नाव सॅगो पराठा असं का दिलं? साबुदाणा म्हणजे आता कसं आहे माहितीये का, कधी कधी आपली खिचडी उरते. संकष्टीला आपण जेव्हा खिचडी करतो तेव्हा उरते खिचडी, मग त्या खिचडीचं काय करायचं हा आपल्याला खूप मोठा प्रश्न असतो. मग त्या खिचडीच्या ह्याच्याने केलं ना तरी मग छान होतं ते. बर, साबुदाण्याची खिचडी उरली तर असं आपण करू शकतो. पण आमच्याकडे सगळ्यांना एवढी आवडते ना की कुणी उरवूच देत नाही, लगेच संपून टाकतात. पण याला ना आपल्याला करंजीचा आकार द्यायचा आहे. बर, मला कातळ हवं, हलक्या हाताने लाटून घ्यायचं, हलक्या फुटणार नाही. एकदम. करंजी सारखं आपण त्याला कापून घेतलं. ह्याला फार थापून नाही घ्यायचं का? नाही तर ते साबुदाणा आहे ना ते फुटून जाईल. हा, म्हणजे तो इतका जाडसरच असेल. हो, पराठा काही वेळेला खूप जाड असतात, असं काही प्रॉब्लेम नसतो कारण त्याच्यात स्टफिंग केलेलं असतं आपण, म्हणून. बर, ठीक आहे. पॅनवरती तूप. 2 मिनिटं तवा मी तापलाय. पुरे इतकं? हो, दोन्ही बाजूनी त्याला छान भाजून घ्यायचं आणि मग आपला सॅगो पराठा तयार होणार. हो, क्या बात है. साबुदाण्याचा किंवा साबुदाण्याच्या खिचडीचा असा उपयोग होऊ शकतो हे मी आज पहिल्यांदा पाहिलं आणि खूप मस्त आणि करायला सोपी रेसिपी आहे एकदम. फक्त आदल्या दिवशी तुम्हाला साबुदाणा भिजत घालायला लागेल, त्याची जरा वाफ काढून घेऊन मऊ करून घ्यायला लागेल. बाकी मिश्रण तर काय आपण रोज घरात असतंच. फॅन्टास्टिक. आता आपण भाजून घेऊयात. दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचंय आणि मग सॅगो पराठा तयार होईल. हा, सॅगो पराठ्याला आता खरपूस रंग यायला लागलेला आहे, तयार झालेला आहे. छान आम्ही त्याला दोन्ही बाजूनी भाजून घेतो. पटकन तुम्ही लिहून घ्या पराठ्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. सॅगो पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मळलेली कणिक, साबुदाणा, उकडून कुस्करलेला बटाटा, धणेपूड, जिरेपूड, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, तूप, साखर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून कुस्करलेला बटाटा, साबुदाणा, आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट, धणेपूड, जिरेपूड, मीठ आणि साखर घालून मिश्रण एकत्र करून त्याचं सारण तयार करून घ्यावं. मळलेल्या पिठाची पारी करून त्याची पोळी लाटून त्यामध्ये तयार सारण भरून पोळीच्या कडा बंद करून त्याला करंजी सारखा आकार द्यावा. फ्राईंग पॅनवर तेल गरम करून त्यावर सॅगो पराठा खरपूस भाजून घ्यावा आणि सर्व्ह करावा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.